हिवाळा संपला की झाडांना सुखद पालवी फुटायला लागते. वसंत ऋतू सुरू होतो. पण याच फेब्रुवारी-मार्चच्या कालावधीमध्ये येऊ घातलेल्या परीक्षांमुळे आपण टेन्शनमध्ये असतो. आणि याच दिवसांमध्ये विषाणूंचा संसर्गसुद्धा वाढलेला दिसून येतो. कांजिण्या किंवा चिकन पॉक्स हा असाच याच कालावधीमध्ये दिसून येणारा एक विषाणूजन्य आजार आहे. लहान मुलांचं नियमित वॅक्सिनेशन सुरू झाल्यापासून हा आजार तितकासा उद्भवताना दिसत नाही. पण जरी वॅक्सिन घेतलेला असेल तरीसुद्धा सौम्य प्रमाणात हा आजार काही पेशंटमध्ये दिसून येतो. कांजिण्या अर्थात चिकन पॉक्स हर्पीस फॅमिलीमधला हा एक विषाणूजन्य आजार आहे. आणि या विषाणूचं अर्थात या व्हायरसचं नाव आहे व्हेरिसेला झोस्टर व्हायरस VZV. आता बघूयात की या आजाराचा प्रसार कसा होतो, इन्फेक्शन स्प्रेड कसे होते. याचा प्रसार हवेतून ड्रॉपलेट्स मार्फत होतो. संक्रमित व्यक्तीच्या खोकल्यामधून किंवा शिंकण्यामधून जे काही थेंब हवेमध्ये पसरतात त्याद्वारे याचं इन्फेक्शन हे स्प्रेड होतं आणि यामुळे इतर लोकांना इन्फेक्शन होऊ शकतं. याचबरोबर इन्फेक्टेड व्यक्तीचे कपडे शेअर केल्याने किंवा अंथरूण पांघरून शेअर केल्यामुळे किंवा निकट सानिध्याने सुद्धा याचा स्प्रेड होऊ शकतो. आता बघूयात की कुठली लक्षणं, काय साईन्स आणि सिम्पटम्स आहेत जे आपल्याला या आजारामध्ये दिसून येतात. इन्फेक्टेड पेशंटबरोबर संपर्क आल्यानंतर 10 ते 21 दिवसानंतर याची लक्षणं दिसायला लागतात आणि त्यानंतरचे 8 ते 10 दिवस ही लक्षणे पेशंटमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतात. पहिल्या टप्प्यात जेव्हा विषाणू पूर्ण शरीरात पसरलेला नसतो त्यावेळी जास्त लक्षणं दिसून येत नाहीत. दुसरा टप्पा साधारण 2 ते 3 दिवसाचा राहतो. यामध्ये मध्य ते तीव्र स्वरूपाचा ताप येतो, भूक मंदावते, डोकेदुखी तसेच अशक्तपणा जाणवू लागतो आणि ताप आल्यानंतर 2-3 दिवसानंतर अंगावर रॅश यायला लागते. सुरुवातीला गुलाबी किंवा लालसर रंगाचे लहान लहान पुरळ हे दिसून येतात. सर्वप्रथम ते चेहऱ्यावर, मानेवर, छातीवर या ठिकाणी दिसतात. 3ऱ्या दिवसानंतर हे फोड शरीरात इतर भागांवरही पसरलेले दिसून येतात. सुरुवातीला हे पुरळ बारीक आणि लालसर असतात. नंतर ते पाण्याच्या बुडबुड्यासारखे दिसतात. त्यामध्ये एक व्हाईटिश द्राव भरल्यासारखा दिसून येतो. या फोडांभोवतालची त्वचा ही लालसर आणि जखम झाल्यासारखी दिसून येते. त्या जागी प्रचंड खाजही सुटते. डोळ्यांवर, ओठांवर, तोंडाच्या आत, जनायटल एरियामध्ये सुद्धा हे फोड आलेले दिसून येतात. यामध्ये तोंडाची आग होते, चव जाते, पोटामध्ये जळजळ होते. ही सुद्धा लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून येतात. चेहऱ्यावर आणि मानेवर सुरू झालेले पुरळ हे नंतर छाती, पाठ, पोट, पाय या क्रमाने पूर्ण शरीरावरती पसरायला लागतात. यातील काही फोड फुटून त्यातील व्हाईटिश किंवा येलोइश स्त्राव हा बाहेर यायला लागतो. फोड बरे झाल्यानंतर सुद्धा त्यामुळे स्किनवर पडलेले काळे डाग हे बरेच दिवस दिसून येतात. कधीकधी या फोडांमध्ये सेकंडरी इन्फेक्शन होऊन काही कॉम्प्लिकेशन्सही होऊ शकतात. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे पुरळ निर्माण होण्याच्या 48 तास आधीपासून ते पूर्ण सर्व पुरळ बरे होईपर्यंत हे विषाणू जे आहेत ते शरीरामध्ये जिवंत असतात आणि त्यामुळे या काळात संक्रमित व्यक्तीपासून इतरांना इन्फेक्शन होण्याची शक्यता ही सर्वात जास्त असते. हेल्दी मुलं किंवा हेल्दी लोक किंवा ज्यांनी वॅक्सिन घेतलेलं आहे किंवा ज्यांना कांजिण्या होऊन गेलेल्या आहेत या लोकांना शक्यतो हा आजार परत होत नाही. आता बघूयात की हा संसर्ग हा कोणासाठी जास्त धोकादायक असतो. तर सर्वप्रथम गरोदर महिला. ज्या महिला गरोदर आहेत त्यांना जर याचं इन्फेक्शन झालं तर त्याच्यामुळे त्यांच्या पोटात असलेल्या बाळालासुद्धा हे इन्फेक्शन होऊ शकतं आणि त्यामुळे काही जेनेटिक डिफॉर्मिटीजसुद्धा येऊ शकतात. याचबरोबर नुकतीच जन्मलेली किंवा काही महिन्यांची बालकं यांनासुद्धा जास्त धोका असतो. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेले लोक, ज्यांची किमो चालू आहे किंवा HIV पॉझिटिव्ह लोक किंवा ट्युबरक्युलोसिस झालेले लोक या सर्वांना यापासून जास्त धोका असतो. याचबरोबर ज्यांनी वॅक्सिन घेतलेले नाहीत पण ज्यांचा पेशंटबरोबर संपर्क येतोय अशा व्यक्तींनासुद्धा जास्त धोका राहू शकतो. आता बघूयात की कुठले कॉम्प्लिकेशन्स आपल्याला या आजारामध्ये दिसून येतात. हा आजार तसा सौम्य स्वरूपाचा आहे आणि 2 ते 3 आठवड्यामध्ये बरा होणार आहे. पण काही केसेसमध्ये आपल्याला कॉम्प्लिकेशन्स झालेले हे दिसून येतात. तर सर्वात जास्त प्रमाणात जे कॉम्प्लिकेशन झालेले दिसून येतं ते म्हणजे सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन. या आजारामध्ये त्वचेला खूप खाज येत असल्यामुळे जर जास्त त्वचा खाजवली गेली तर त्याच्यामुळे सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊन त्वचेवर आलेल्या फोडांमध्ये किंवा त्वचेखाली पस फॉर्मेशन होते आणि हा पस सॉफ्ट टिश्यू, बोन्स, जॉईंट्सपर्यंत सुद्धा आतमध्ये स्प्रेड होऊ शकतो. याशिवाय डिहायड्रेशन, निमोनिया, एन्केफेलायटिस अर्थात मेंदूला येणारी सूज यासारखे कॉम्प्लिकेशन्ससुद्धा काही केसेसमध्ये दिसून येतात. अगदी काही केसेसमध्ये टॉक्सिक शॉक सिंड्रोम, रेस सिंड्रोम ही कॉम्प्लिकेशन्स दिसतात. तर अगदी क्वचित केसेसमध्ये मृत्यूसुद्धा होऊ शकतो.
तर आता याचं प्रिव्हेन्शन आपण कसं करू शकतो? आपल्याला माहिती आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, आणि प्रिव्हेन्शनसाठी सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे वॅक्सिनेशन. तर वेरिसेला वॅक्सिन घेऊन या आजारापासून बचाव हा होऊ शकतो. या वॅक्सिनमुळे जवळपास 90% जास्त प्रमाणात संरक्षण आपल्याला मिळू शकते. पहिला डोस हा वयाच्या 12 ते 15व्या महिन्यामध्ये दिला जातो, तर दुसरा डोस हा वयाच्या 4 ते 6 वर्ष या दरम्यान दिला जातो. आता बघूयात की या आजारामध्ये कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट दिली जाते. चिकन पॉक्स हे एक व्हायरल इन्फेक्शन आहे आणि यामध्ये मेनली सपोर्टिव्ह ट्रीटमेंट दिली जाते. यामध्ये ताप कमी करण्यासाठी किंवा अंगाला येणारी खाज कमी करण्यासाठी, जळजळ कमी करण्यासाठी औषधे दिली जातात. अंगाला लावायला लोशनही दिले जाते. शरीरातील थकवा भरून येण्यासाठी काही टॉनिक्स दिली जातात. बरे होण्यासाठी साधारण 2 ते 3 आठवड्यांचा कालावधी हा लागतो. आजार सौम्य असेल, पेशंटची इम्युनिटी चांगली असेल तर पेशंट लवकर रिकवर होतात. मात्र कधीकधी इम्युनिटी कमी असेल तर हे आजार गंभीर स्वरूप धारण करतात. फॉर एक्झाम्पल, जर डिहायड्रेशन खूप जास्त प्रमाणात असेल तर पेशंटला ॲडमिट करून घ्यायला लागू शकते आणि पेशंटला IV फ्लुइड्स देऊन त्याचं डिहायड्रेशन हे रिकवर केलं जातं. जर पेशंटला जास्त सेकंडरी इन्फेक्शन झालं असेल, ताप खूप असेल, तापात झटके येत असतील तर अशा वेळीसुद्धा पेशंटला ॲडमिट करून घेणं हे गरजेचं असतं. आता आपण बघूया की या आजारात आपण कुठली काळजी घेणं हे महत्त्वाचं असतं. तर सर्वप्रथम म्हणजे सेकंडरी इन्फेक्शन्स हे या आजारामध्ये खूप कॉमन असतात आणि हे सेकंडरी स्किन इन्फेक्शन्स होऊ नयेत म्हणून स्वच्छता राखणं हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणूनच ताप नसताना कोमट पाण्याने औषधी साबण वापरून पेशंटला अंघोळ घालणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. अंघोळ झाल्यानंतर स्वच्छ मऊ कापडाने अंग कोरडं करून पूर्ण शरीराला बॉडी लोशन हे लावलं पाहिजे, जेणेकरून शरीराचा दाह कमी व्हायला मदत होईल. पेशंटचे कपडे हे स्ट्रिक्टली डेटॉलमध्ये भिजवून स्वच्छ धुतले पाहिजेत आणि कडक उन्हामध्ये वाळवले पाहिजेत. आपल्याला माहिती आहे की व्हायरल इन्फेक्शनमध्ये वीकनेस हा खूप जास्त प्रमाणात येतो आणि म्हणूनच हा थकवा कमी करण्यासाठी, इम्युनिटी वाढवण्यासाठी भरपूर विश्रांती घेणं, ताजं सकस अन्न खाणं आणि भरपूर पाणी पिणं या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पण बरेचदा पेशंटला काय खावे यापेक्षा काय खाऊ नये याचा सल्ला जास्त दिला जातो आणि त्यामुळे फक्त वरण भात किंवा पेज असे पदार्थ खाऊन पेशंटचे पोट पूर्णपणे भरत नाही आणि त्यामुळे उलट अशक्तपणा हा जास्त वाढतो आणि त्यामुळे व्हायरल लोड वाढून कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता ही मात्र वाढते. आणि म्हणूनच हे सर्व टाळण्यासाठी घरी शिजवलेले ताजे आणि सकस अन्न खाणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. यामध्ये तुम्ही वरण भात, डाळी, पालेभाज्या, फळं, दूध, अंडी याचा समावेश करू शकता. याशिवाय पाणी योग्य प्रमाणात पिलं जाईल याकडे लक्ष असलं पाहिजे. नुसतं पाणी देण्यापेक्षा तुम्ही नारळ पाणी, लिंबू पाणी हे सुद्धा देऊ शकता, जेणेकरून पेशंटचं हायड्रेशन मेंटेन व्हायला मदत होईल. या सगळ्या गोष्टी फॉलो करून आजारावरती योग्य प्रकारे नियंत्रण मिळवता येऊ शकतं. पण बरेचदा लहान मुलांच्या हट्टामुळे पालक त्यांना फास्ट फूड किंवा हे प्रोसेस्ड फूड, चिप्स, बिस्किट्स, पेस्ट्री हे सगळे पदार्थ खायला देतात. पण हे स्ट्रिक्टली टाळले पाहिजेत आणि एस्पेशली या आजारातून रिकव्हरी होताना सकस अन्न पोटात जाईल याकडे लक्ष असलंच पाहिजे. तरच रिकव्हरी लवकर आणि चांगल्या पद्धतीने होणार आहे. तर ही झाली कांजिण्या अर्थात चिकन पॉक्सबद्दल थोडक्यात माहिती. आशा करते की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन आणि सायंटिफिक व्हिडिओमध्ये. टिल देन स्टे हॅपी, स्टे हेल्दी. थँक्यू.